तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने दोडक्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। कोणतंही वाटण न करता किंवा शेंगदाण्याचा कूट न वापरता घट्टसर भाजी आपण बनवलेली आहे। तर ही भाजी तुम्ही अगदी डब्यालाही नेऊ शकता। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडेल अशी घट्टसर भाजी आपण बनवलेली आहे। तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर इथे दोडक्याची भाजी बनवण्यासाठी अगदी मीडियम साईजचे दोडके मी 2 घेतलेले आहेत। 250 ग्रॅम एवढे दोडके आहेत, म्हणजे पाव किलो एवढे दोडके मी इथे घेतलेले आहेत। आता मार्केटमधून घेताना दोडके कधी पण मीडियम साईजचे आणि असे कठीण बघून घ्यायचे। नरम असलेले किंवा जाड असलेले दोडके कधी घ्यायचे नाहीत, कारण ते नरम असलेले दोडके आतून खराब असतात आणि जाड असलेला दोडका जून असतो। तर हे दोडके आहेत ते आपल्याला अशा त्याच्या शिरा काढून घ्यायचे आहेत। तर सालण्याच्या साहाय्याने हे तुम्ही शिरा काढून घ्या। जर तुम्ही शिरा काढल्या नाही तर दोडका शिजायला जास्त वेळ लागतो आणि तो चवीलाही व्यवस्थित लागत नाही। तर ह्या दोडक्याच्या शिरा काढणं गरजेचं आहे। जर तुम्हाला भाजी पटकन बनवायची असेल तर ह्या पद्धतीने पूर्णपणे शिरा काढून घ्यायच्या। तर दोन्ही साईडची देठं आपण कट करून घेणार आहोत आणि हे पूर्ण आपण क्लीन करून घेऊया। आपण इथे कसलंही वाटण न करता अगदी घट्टसर ही भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी अगदी मीडियम साईजचा कांदा मी इथं घेतलेला आहे, तो अगदी बारीक चॉप करून घ्यायचा। बारीक चॉप करून घेतला की अगदी कांदा हा भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स होतो। तर कांदा आपला कट करून झालेला आहे। आता दोडका आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कट करून घ्या। अगदी ह्या साईजमध्ये जरी दोडका तुम्ही कट करून घेतलात भाजीसाठी तरी पटकन शिजला जातो, पण मी अगदी ह्याच्या उभ्या फोडी करून घेणार आहेत, म्हणजे आपली भाजी अगदी पटकन तयार होते। तर ह्या पद्धतीत मी कट केलेला आहे। अगदी 1 ते 2 इंचाच्या फोडी मी इथं ठेवलेल्या आहेत। पूर्णपणे दोडका अगदी मी ह्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित दोडका पूर्णपणे कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो। टोमॅटो घेताना अगदी लालसर कलर असलेलं टोमॅटो बघून घ्यायचं। कच्चं टोमॅटो जर तुम्ही घेतलं तर त्याच्या बिया व्यवस्थित काढून घ्या, कारण कच्चं टोमॅटो हे चवीला आंबट लागतं। तर सगळं व्यवस्थित कट करून झाल्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की त्याच्यामध्ये अगदी 1.5 चमचाभर मी इथं तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। त्याच्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा मी इथं घालून घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत, लालसर कलर येईपर्यंत छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटं लागतो। व्यवस्थित कांदा 1 ते 1.5 मिनिटं आपण छान असा भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट जवळजवळ मी इथं चमच्याभर एवढी वापरलेली आहे, म्हणजे 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याची पेस्ट तयार करून मी इथं घातलेली आहे। तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं आपल्याला परतून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो। टोमॅटो पण अगदी थोडंसं हलवायचं की त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं आणि टोमॅटो पटकन शिजलं की स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे पूर्णपणे आपण मॅश करून घेणार आहोत। मॅश केलं की अगदी आपण जी पण भाजी बनवतोय ती अगदी घट्टसर तयार होते। तर हे पूर्णपणे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर इथे आपण काही सुके मसाले घालणार आहोत। सगळ्यात अगोदर 1 चमचाभर धणापूड घेतलेली आहे। गरम मसाला मी इथे 1 छोटा चमचा वापरलेला आहे। त्याच्यानंतर कश्मीरी पावडर मी 1 चमचाभर घेतलेली आहे। हळद मी इथं अर्धा छोटासा 1 चमचा वापरलेला आहे। त्याच्यानंतर लाल तिखट जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या। तर मी इथं 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। आता दोडक्याचा जो चव असते, दोडक्याची चव असते ती थोडीशी गोडसर असते, त्याच्यामुळे जो मसाला आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करा। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर अगदी ग्रेव्ही घट्टसर होण्यासाठी, मिळून येण्यासाठी मी इथं 1 चमचाभर छोटा 1 चमचा बेसन वापरलेला आहे। भाजून बेसन मी इथं घेतलेलं आहे, तुम्ही कच्चंही यूज करू शकता। हे पूर्णपणे आपण परतून घेणार आहोत। सगळे मसाले पूर्णपणे परतून झाल्यानंतर इथे आपण अगदी दोडक्याच्या फोडी घालून घेणार आहोत। तर मसाल्यांमध्ये अगदी जे लाल तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। लाल तिखटाबरोबरच तेल जे आपण घेतलेलं आहे ते 1.5 पळी मी इथं वापरलेलं आहे। जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल, कोणाला चमचमीत खायला आवडतं, कोणाला तेल कमी खायला आवडतं, तर ते तेल आणि लाल तिखट आहे ते तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। तर हे मसाल्यांबरोबर दोडका अगदी आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घेतल्यानंतर इथे आपण घालणार आहोत पाणी। तर पाणी मी इथं जवळजवळ अर्धा ग्लास मी इथं वापरलेला आहे। दोडक्याचं अगदी त्याचं अंगचं पाणी निघतं, त्याच्यामुळे अगदी ही वाफेवरती पण भाजी खूप छान तयार होते।
पण आपल्याला अगदी थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, त्याच्यामुळे अगदी थोडंसं ग्लासभर अर्धा ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे. तर हे पूर्णपणे आपण हलवून घ्यायचं. तर अर्धा ग्लास घातल्यानंतर भाजी ही थोडीशी पातळ होते. जर तुम्हाला पाणी नाही घालायचं तरी चालेल, अगदी वाफेवरती पण ही भाजी अगदी व्यवस्थित तयार होते. तर हे बघा, मस्तपैकी आपण भाजी हलवलेली आहे आणि आपण इथं झाकण ठेवलेलं आहे. एक 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही घट्टसर झालेली आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकून हे पूर्णपणे आपण हलवून घेऊया. तर भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते. जर दोडका जून घेतला तर भाजी थोडीशी वेळ लागते शिजण्यासाठी. तर कमी वेळात अगदी पटकन आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ही अशी अगदी चमचमीत रस्सा भाजी दोडक्याची तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.